अरे बरं झालं भेटलास तू. काही सह्या हव्या होत्या तुझ्या. अरे बरं ते राहू दे. ते नवीन घराचं वगैरे सध्या राहू द्या. कारण वोटिंग कार्ड, रेशन कार्ड त्यावर तुझा जो ऍड्रेस आहे ना तोच राहू दे, नाही तर पुन्हा इन्क्वायरीला लफडी होतील. बरं ठीक आहे, पण मला सांग पासपोर्टचं काम लवकर होईल ना माझं? होईल रे, रवीला सांगितलंय मी. रवी ते एजंटला सांगेल तसं. एकदा पासपोर्टचं काम झालं ना की डोक्याचा ताप जाईल आपल्या. मग नोकरीचं वगैरे सगळं पटापट होईल. रवी आहे म्हणून लवकर काम होणार माझं. हो तेच ना. बरं चल सह्या करूया, तुझ्या घरी जाऊन बसू. चल. घरी कशाला जायला पाहिजे? मी करतो ना इथं सह्या. मला सांग कुठं करायच्यात. अरे त्यानिमित्ताने वृंदाच्या हातचा चहा पिईल. तुला नेमकं हवंय काय हरीश? वृंदाच्या हातचा चहा हवाय का माझ्या हातच्या सह्या हव्यात? सह्या हव्यात. पेन दे चल. घरी कशाला जायला पाहिजे? मी करतो ना सह्या इकडे. तू आता तर तो मला हरीशवरून सरळ सरळ टोमणे मारायला लागलाय. काय? हो, कालच रात्री त्यांनी मला विचारलं की हरीशला तू आवडतेस ना. आता तुम्हीच सांगा काकू, कुठल्या लग्न झालेल्या मुलीला आपल्या नवऱ्याने असा प्रश्न विचारलेला आवडेल? बास बास वृंदे. आणि मका काय सांगा नको. या प्रसादाक तरी काय झाला? एवढी सोन्यासारखी बाईल मिळली हाते का? ते का कसले भिक्कीचे डोळे लागले होते. काय मग कोणाला लागल्यात भिकेचे डोहाळे? नाही काय नाही, आम्ही असंच काय बाय बोलत होतो. चल येते ग, मी मागसून येते. चला येते मागसून. काय झालं? बरं वाटत नाही का? नाही मी ठीक आहे भाऊजी. पण प्रसाद कुठे आहे? तो कामासाठी बाहेर गेलाय. अरे मी सुद्धा कामासाठी आलोय. त्याला फोन करून बोलवून घे. नाही तर एक काम करतो ना, मी बोलवून घेतो त्याला फोन करून. भाऊजी पाणी. नाही पाणी नको, पाणी नको. चहा देऊ का? हा म्हणजे काय? चहा घेणार? आनंदाची बातमी घेऊन आलोय. चहा सुद्धा घेईन तो. जास्त साखर टाकलेलं बरं का. आलं सुद्धा टाक. हा हॅलो प्रसाद. अरे कुठे आहेस बाबा? नाही मी तुझ्या घरी आलोय. तुझ्याकडे काम आहे. बरोबर ये लवकर, मी वाट बघतोय. हा ये. ह्या प्रसादचं काही बिनसलंय का? नाही हो का? तुझ्याशी तो बरा वागतोय ना? हो. मला तरी तसं वाटत नाहीये. सारखं वाटतंय कुठेतरी काहीतरी चुकतंय. भाऊजी तसं काही नाहीये. काही बोलला का तुम्हाला? तू कशाला बोलेल? पण माझं लक्ष असतं ना त्याच्यावर. सतत आपल्यात तंद्रीत असतो. बोलून चालून चोरगा येतो. वागून वागून किती चांगला वागणार आहे तो. भाऊजी हा आलाच. ये मी तुझ्या मातोश्री बद्दलच बोलत होतो. भाऊजी तुम्ही बसा, मी प्रसादसाठी चहा आणते. बरं आणि खायला सुद्धा आण बरं का. नको खायला नको. आहे इथे आहे मस्त आहे. काय झालं भाऊजी? तुम्ही मला फोन करून बोलावलं? हो तुझ्याशी बोलायचंय, फार महत्वाचं बोलायचंय. ये बस. काय झालं? आमच्यासाठी घर मिळालं का तुम्हाला? कसलं डोंबलाचं घर बघतोयस? मी इकडे तुझा संसार मोडायला. पण मूळ मुद्द्याला हात घालण्याआधी प्रसादला जरा वृंदावर चिडायला लावलं. म्हणजे कसं भांडणालाही चांगला रंग येईल. भाऊजी अहो काय विचारतोय मी? आमच्या दोघांसाठी घर शोधलं का तुम्ही? अरे हो मिळाली जागा. कुठे मिळाली? इथे कोपऱ्यावरतीच आहे. 2-4 दिवसात ना घर रिकाम होईल. 2 खोल्या आहेत. 2 खोल्या? हा पुष्कळ झाले आम्हाला. नक्की? हो हो कन्फर्म. चल मग आताच जाऊया. डिपॉझिटचे पैसे घेऊन पण जाऊया. चल लगेच. म्हणजे काय तिकडे गेल्यानंतर जागा आवडली तर लगेच बुक करून टाकूया ना. टोकन देऊन टाकू. नाहीतर काय जागा आवडली आपण परत घरी येणार, डिपॉझिटचे पैसे घेणार, मग ते देणार. तोपर्यंत गेली जागा तर नाही. अनेक जणांचा डोळा आहे त्याच्यावर. तसं नको. ती जागा आजची जायच्यात आपण जाऊयात. चल चला काय डिपॉझिटचे पैसे नकोय मला चहा. हे बघ मी तुला पैसे ठेवायला दिले होते ना, ते जरा ते मला हवेत. प्रसाद मी तर तुला सांगतो ही जागा सोडूच नको.
काय झालं ही कशाला उगाच आरडाओरड करते? जाऊन बघ ना. काय झालं? असे कपडे का फेकलेस इथे? सर पैसे सापडत नाहीयेत. पैसे सापडत नाही? काय झालं? पैसे सापडत नाही तसं म्हणते. काय? पैसे सापडत नाहीयेत? हो पण मी इथेच ठेवले होते. मला अगं वृंदा, इथेच ठेवले ते. गेले कुठे पैसे? कुठे जाणार? सर बघू दे मला. असे कसे सापडत नाहीत तुला पैसे वृंदा? हा? अगं 75,000 रुपयाचं पाकिट दिलं तुला मी वृंदा. अगं कुठे गेले पैसे वृंदा? कुठे गेलेला काय अर्थ आहे वृंदा? अगं तुला मी 75,000 रुपये ठेवायला दिले होते, तेवढे तुला नीट सांभाळून नाही ठेवता आले. प्रसाद मी नीट ठेवले होते. इथेच ठेवले होते. नीट ठेवले ते मग गेले कुठे पैसे? कुठे गेले? अख्खा कपाट शोधलं ना आपण, तर कपाटाने गिळून टाकले का आपल्या कपड्यांनी गेले पैसे? अगं दागिने गहाण ठेवून मिळाले होते पैसे आपल्याला ते. आता डिपॉझिट म्हणून काय देणार? चिंचू घ्या. प्रसाद मी खरं सांगते. बघ मी इथेच पैसे ठेवले होते. मला नीट आठवत आहे. सांभाळून ठेवले होते मी पैसे. दिसतंय ना? दिसतंय काय सांभाळून ठेवतेस ना? चांगलं दिसतंय मला. अगं आता रडतेस कशाला? कशाला रडतीयस? काय असला धांदरटपणा करण्याआधी स्वतःचं डोकं वापरलं असतंस ना तरी वेळच आली नसती. प्रसाद मी काय मुद्दाम करते का? शांत बस. तुला कळत नाही वृंदा? मी इथे पै कमवण्यासाठी रक्ताचं पाणी करतोय आणि तुला त्याचं काहीच पडलेलं नाहीये. प्रसाद ऐक माझं. मी नीट ठेवले होते. प्रसाद अरे काय करतोयस ते? अरे शांत होतो. असं कसं शांत होऊ मी? 75,000 रुपये तिला नीट ठेवता नाही आले? अगं भाड्याचे पैसे कोण देणार? तुझा बाप. बघ तू रडू नकोस. तो आता खूप चिडलाय. त्याच्याशी आत्ता बोलण्यात काही अर्थ नाही. मी एक काम करतो, जातो आणि त्याला घेऊन येतो, समजावून घेऊन येतो. हा तू रडू नकोस प्लीज. प्रसाद, प्रसाद. प्रसाद, प्रसाद माझा ऐक. ए प्रसाद, ए सोन्या, ए बाबा ऐक ना माझं. हे बघ मला माहितीये तू खूप गुस्सात आहेस, पण ऐक ना जरा बस ना इकडे बस. मी तुझ्याशी बोलतो काहीतरी. हे बघ आपण इथे बसून बोलूया. मला माहितीये की खूप रागावलायस तू, पण हे बघ टेन्शन नको ना घेऊ. मला कळतंय तुझं टेन्शन. कसं आहे वृंदाने निष्काळजीपणाने पैसे ठेवायला नको होते. नीट जपून ठेवले नाहीत तिने. पण कसं आहे ना प्रसाद, पैसे गेलेच आहेत ना आता. पण आपण ना ते पैसे कसे गेले याचा विचार करू. हे बघ मला सांग की तुझ्या घरी कोण कोण आलं होतं? कोण येणार? तुम्हीच आला होता. नाही म्हणजे तुमच्यावरती विश्वास आहे आमचा. नशीब माझं. तर काय मी मदत करायला जायचो आणि तुम्ही मला चोर. बरं मला सांग की मी गेल्यानंतर कोण कोण आलं होतं? म्हणजे हरीश आला होता. बरं म्हणजे मी असं विचारतोय तुला की तू घरी असताना आला होता हरीश का नसताना? मी नसताना कशाला येईल तो? म्हणजे कसं आहे प्रसाद, कसं सांगू मी तुला. कसं आहे ना प्रसाद की सगळ्या चाळीमध्ये चर्चा सुरू झाली. चर्चा? कसली चर्चा? जाऊ दे प्रसाद, जाऊ दे कशाला उगाचच. एक मिनिट भाऊजी, तुमच्या मनात जे काही चाललंय ते मला स्पष्टपणे सांगा. कसली चर्चा? खरं तर मी तुला खरं सांगणार नव्हतो, पण आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतोय. सगळीकडे ना कुजबूज सुरू आहे. कुजबूज? हीच की हरीश वृंदावरची लाईन मार. असं सगळ्यांनाच वाटतंय. सगळ्यांना म्हणजे नक्की कोणाकोणाला वाटतंय? आता काय प्रत्येकाची नावं सांगू का मी तुला? एक एक नावं सांगू सगळ्यांची.
हे बघ, तुझा विश्वास नसेल ना, नको ठेवूस विश्वास. लोकांच्या बोलण्याकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. पण कसं आहे ना, तुला तुझा संसार आहे, तुझ्या संसाराचा तुला विचार करायला हवा असं मला वाटतं. विचार कर की हरीश तुला दुबईला का पाठवलं? मुद्दाम हो. हेच बघ ना, तू दुबईला गेलास की हरीशची लाईन क्लिअर. वृंदा घरी एकटीच असणार, कुठल्या ना कुठल्या तरी मदतीचं कारण सांगून तो घरी येणार. त्या दोघांना विचारणारा आहे कोण इथे? बघ बाबा, विचार कर. प्रसाद, प्रसाद, वृंदा, वृंदा, काय ग? काय झालं तुला? रडतेस का तू? हे अशी अवस्था कोणी केली तुझी? काय झालं? प्रसाद कुठे आहे? नाही हरीश, हरीश तू जा इथून, प्लीज जा इथून तू. हे बघ वृंदा, काय झालंय कळल्याशिवाय मी इकडनं जाणार नाही. प्लीज सांग मला, काय झालंय तुला? अरे मी सांगितलं ना तुला हरीश, हे बात तर मी तुला काही सांगू शकत नाही. प्लीज तू इथून जा. अगं वृंदा, घाबरतेस कशाला? तुला कोणी काय बोललं का? कोणी इकडे येऊन धमकवलं का तुला? प्रसाद कुठे आहे मला सांग, काय झालं ते प्लीज सांग. हरीश मी आता तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, पण प्लीज फॉर गॉड सेक तू इथून जा हरीश, प्लीज. हे बघ वृंदा, तू अशा अवस्थेत असताना मी इकडनं जाणार नाही. काय झालंय तुला ते प्लीज सांग मला. कुठे करू सह्या सांग. अरे काय करतोयस तू? हे कुठे करू सह्या ते सांग. प्रसाद अरे हे दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. प्रसाद, प्रसाद अरे ह्याच्यावरती काही सह्या राहिल्या तुझ्या म्हणून मी आलो होतो, तर वृंदा आतमध्ये रडत बसली. सह्या हव्यात? हो सह्या हव्यात तुला? कशाला हव्यात? अरे क्रॉस केले त्याच्यावर सह्या हव्या होत्या. सह्या हव्यात ना तुला? सांग कुठे करू सह्या सांग. अरे काय करतोयस तू? हे कुठे करू सह्या ते सांग. प्रसाद अरे हे काय करतोय प्रसाद? सह्या करतोय. सह्या
तुला सह्या हव्यात ना या कागदांवरती? करतोय सह्या. प्रसाद केल्या सह्या. झालं तुझ्या मनासारखं? झालं. मला दुबईला पाठवणार होतास ना तू, म्हणजे तुझी लाईन क्लिअर झाली असती. अरे काय डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? कोण समजतोस रे स्वतःला तू? हा? कोण समजतो? कोण समजतो स्वतःला तू? प्रसाद प्रसाद सोड त्याला. प्रसाद हा माझा शकतो त्याचा नवराच म्हणून काय करत नाही तुला? चल निघ इथून. जास्त शहाणपणा करायचं ना माझ्यासमोर. आधीच सांगतो तुला. हे बघ, मला धमकी देतोस तू? मला धमकवतो? हे बघ प्रसाद, स्वतःला आवर नाहीतर. अरे नाहीतर काय करशील? काय करशील तू? धमकी देतोस मला? हा? काय करशील सांग ना. तुझ्या गुंडांना घेऊन येशील आणि मारशील मला का? म्हणजे तोंडाला काळ फासशील परत? तर जा आण तुझ्या गुंडांना आण. प्रसाद 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 हरीश 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 तू जा इथून. अगं पण गुंडा. हरीश प्लीज मी हात जोडते तुझ्या समोर. प्लीज जा. प्लीज हरीश जा. अरे निघ. अरे बघतो काय? निघ. अरे थांबत नाही तुला आधीच सांगून ठेवतोय. सोड का? सोड. पाहिलंस, माझा मार खायची देखील त्याची तयारी होती, पण तू सांगायची वाट बघत बसला होता. तू सांगितलंस आणि गेला तुझा आशिक. प्रसाद अरे कराल का मला? सॉरी पण मी तुम्हाला काहीच नाही देऊ शकत. मला ताई भीक नकोय. ही 3 लॉटरी तिकीट आहेत ना, ती तुम्ही घ्या. दिल्या घरी तू सुखी रहा. दिल्या घरी तू सुखी रहा. प्रसाद. अरे प्रसाद प्रसाद एवढं रागावल्या कुणावर? इतक्या हाका मारल्या, डुंकून पाहिलं नाही माझ्याकडं. आता काय झालं यांना? ताई, माझं बाळ घरी आजारी आहे हो. तुम्ही मदत कराल का मला? सॉरी पण मी तुम्हाला काहीच नाही देऊ शकत. मला ताई भीक नकोय. ही 3 लॉटरी तिकीट आहेत ना, ती तुम्ही घ्या. खूप उपकार होतील ताई तुमचे. हो नाही नको. मी काय करणार या लॉटरीच्या तिकिटा? ताई असं नका बोलू. दया करा ना माझ्यावर. 3च तर आहे, घ्या ना ताई. अहो खरंच नको आहेत मला. सॉरी प्लीज. ताई घ्या ना तिकीट. ही मी खूप गरीब आहे, मला पैशाची खूप गरज आहे. ही तिकीट विकली गेली नाही तर माझं बाळ घरी आजारी आहे, त्याला औषधाची खूप गरज आहे. एवढे पैसे मी कुठून आणू? ताई घ्या ना. ताई घ्या ना. ताई घ्या ना. तुम्ही थांबा, मी घेऊन येते पैसे. जेमतेम एकाच तिकिटाचे पैसे सापडले. एवढ्याने त्या बाईची गरज भागणार नाहीये माहितीये मला, पण मी तरी काय करू? बाई माझ्याकडे एकाच तिकिटाचे पैसे. पण एवढ्या पैशांनी माझ्या बाळाचा इलाज कसा होईल? अहो खरंच नाहीयेत माझ्याकडे. असते तर मी दिले असते तुम्हाला, पण नाहीयेत. बाबा मला जरा पैसे उधार देता का? किती? 20 रुपये.
हे घ्या. ताई खूप उपकार झाले. देव तुमचं भलं करो. ही लॉटरी तुम्हालाच लागो.